शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे। कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे। या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल। कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, परंतु 3 दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळे नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं। आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 151 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे। कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक